सोलापूरमधून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। सीना नदीला आलेल्या पुरामुळे घरात शिरलेल्या विषारी सापाने दंश केल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी गावचे रहिवासी असलेले केरप्पा बजरंग बंडगर हे या घटनेतील मृत शेतकरी आहेत। गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं हाहाकार माजवलाय। या संततधार पावसामुळे अनेक भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सोलापुरातील सीना नदीलाही मोठा पूर आलेला होता आणि या पुराचं पाणी अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये शिरलेलं होतं। शेतकरी बंडगर यांच्या घराचंही पुरामुळे मोठं नुकसान झालेलं होतं आणि सीना नदीचं पाणी त्यांच्या घरात शिरलं होतं। याच पुराच्या पाण्यासोबत एक विषारी साप घरात वाहून आला। या सापाने केरप्पा बंडगर यांना दंश केला। कुटुंबियांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं। एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आहे। एकीकडे अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। काही शेतकऱ्यांनी तर शेतीची झालेली नासधूस पाहून टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। मराठवाडा आणि सोलापुरातील ही भयावह परिस्थिती असतानाच आता पुराच्या संकटातून आलेल्या सापाच्या दंशामुळे एका शेतकऱ्याचा बळी गेल्याने संपूर्ण गावात आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते। दरम्यान केरप्पा बंडगर यांच्या निधनामुळे संपूर्ण बंडगर कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळलाय।